पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये 20 पेक्षा जास्त प्रचार सभा घेणार आहेत। काश्मीरमध्ये 2 आणि जम्मूमध्ये किमान 8 सभा तर हरियाणामध्ये 8 ते 10 सभांना पंतप्रधान संबोधित करतील। झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या भाजप पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झालाय। चंपाई सोरेन 30 ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। दिल्लीत अमित शहांच्या भेटीनंतर सोरेन यांनी याबाबतचा निर्णय घेतलाय। काँग्रेस नेते राहुल गांधी 5 सप्टेंबर रोजी सांगली दौऱ्यावर येणार आहेत। डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी राहुल गांधी सांगलीतील कडेगाव इथे येणार आहेत। मुंबईतील विधानसभेच्या 36 जागांवर महाविकास आघाडीच्या वाटाघाटी सुरू आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 20 ते 22 जागांचा आग्रह धरतोय तर काँग्रेस 15 ते 17 जागांवर ठाम आहे। त्यामुळे अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये। ठाण्यात लवकरच रिक्षा भवन बांधण्यात येणार आहे। रिक्षा चालकांना दिला जाणारा सरसकट परवान्याबाबत निर्बंध लागावे यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल। तसंच रिक्षा चालकांवर आकारण्यात येणाऱ्या 1,500 रुपयांच्या दंडाची रक्कम लवकरच 200 रुपये करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी सुमारे 35 दिवसांचा मोठा वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे। आज मध्यरात्रीपासून 6 ऑक्टोबर पर्यंत हा ब्लॉक घेतला जाईल। त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रवाशांना काही प्रमाणात विस्कळीत वेळापत्रकाला सामोरं जावं लागणार आहे। छोट्या आणि ग्रामीण कर्जदारांना सुलभपणे पतप्रवाह सुलभ आणि सुकर करणाऱ्या युनिफाईड लेंडिंग इंटरफेस हा तंत्रज्ञान आधारित मंच लवकरच सादर केला जाईल असं रिझर्व्ह बँकेने सोमवारी स्पष्ट केलंय। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठीच्या सोडतपूर्व प्रक्रियेला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाहीये। यामुळे सोडतपूर्व प्रक्रियेला 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा मंडळाचा विचार असून यावर याच आठवड्यात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। मुंबई बँकेला शीव येथील भूखंड देण्याच्या निर्णयाला वित्त विभागानं आक्षेप घेतलाय। कोणतीही जाहिरात न देता एका संस्थेला शासकीय भूखंड दिल्यास इतर संस्थाही अशी मागणी करू शकतील असा अभिप्राय विधी आणि न्याय विभागानं दिला होता। या अभिप्रायाच्या आधारे वित्त विभागानं आक्षेप नोंदवलाय। तरी देखील बँकेला भूखंड देण्यात आलाय। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली। आता 29 ऑगस्ट पर्यंत प्रवेशाची संधी मिळणार असून यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर आधारित वन्यजीव निरीक्षण प्रणाली आभासी भिंत कार्यान्वित करण्यात आली आहे। मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीनं आणि बफर क्षेत्रातील लोकांची वन्यजीवांपासून सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं ही प्रणाली तयार करण्यात आली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागातील सहाय्यक प्राध्यापकांच्या 133 जागांसाठी कंत्राटी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। या पदावर निवड होणाऱ्यांना 31 मे 2025 पर्यंत काम करता येणार असून या जागांसाठी इच्छुक उमेदवारांना 27 ऑगस्ट पासून ऑनलाईन अर्ज करता येईल। सोयाबीन नंतर आता मुगालाही कवडीमोल भाव मिळतोय। केंद्र सरकारनं जाहीर केलेला हमी भाव 8,682 रुपये प्रति क्विंटल आहे। मात्र शेतकऱ्यांना सध्या जेमतेम 7,000 रुपये दर मिळतोय। खरीपातील मुगाची काढणी नुकतीच सुरू झाली आहे। अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली। गेल्या 7 महिन्यात या कालावधीत सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या 50 लाखांवर पोहोचली आहे। राज्यात पावसाचा जोर वाढत असून उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पावसानं ठाण मांडलंय। आठवड्याच्या अखेरीस शनिवार आणि रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झालाय। हवामान खात्यानं राज्यात 29 ऑगस्ट पर्यंत पावसाचा मुक्काम राहील असा अंदाज वर्तवलाय। धुळ्यासह साक्री तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसामुळे अक्कलपाडा धरणात पाण्याची आवक वाढली आहे। सध्या अक्कलपाडा धरणातून टप्प्याटप्प्यानं 45,000 क्युसेकनं विसर्ग करण्यात आल्यानं पांझरा नदीवरील 2 पूल पाण्याखाली गेले। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सलग 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणं तुडुंब भरली आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑगस्टच्या अखेरीस धरणसाठा 10 टीएमसीनं उंचावून 53.25 टीएमसीवर गेला आहे।
परभणीच्या सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं येलदरी धरणात पाण्याची आवक वाढतीये। सध्या येलदरीत 40 तर सिद्धेश्वरमध्ये 74% पाणीसाठा असल्यानं पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलीये। दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई ठाणे परिसरात लाखो रुपयांचं पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या असून या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे। दरवर्षी दहीहंडी फोडताना मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी होतात। या गोविंदांना तातडीनं वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकार बरोबरच महानगरपालिकेची रुग्णालयं सज्ज झाली आहेत। मुंबईतील राज्यातील गोविंदा पथकं मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत। राज्यभरात मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार आज अनुभवायला मिळणार आहे। हिंगोलीच्या होलगिरा ते बोरखेडी रस्त्यासह पुलाची मोठी दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावर 2 पूल असून पुलाच्या मध्यभागी खड्डे पडल्यानं अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे। अनेक वेळा या खचलेल्या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी करूनही शासनासह लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्यानं वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। वाशीच्या जुहू गावात खंडोबा मंदिरात कृष्ण जन्माष्टमी सोहळा मध्यरात्री मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। रात्री 12 वाजता कृष्णाची बालमूर्ती पाळण्यात ठेवून पूजा करून जन्माष्टमीचा सोहळा साजरा केला गेलाय। वर्ध्याच्या आरवी कारंजा परिसरात 12,35,000चा युरिया खतांच्या 4,635 बॅग जप्त करण्यात आल्या। कृषी विभागानं 3 गोदामात मध्यरात्री छापा टाकला असून कृषी व्यावसायिकात यामुळे खळबळ माजली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।